आज आपण तंदुरी चिकन बनवणार आहोत। बाहेर एवढे पैसे देऊन चिकन खाण्यापेक्षा आपण घरीच त्याच पैशाचे आपण पुऱ्या घरासाठी आपण हे चिकन बनवू शकतो आणि एकदम टेस्ट पण बाहेरसारखीच लागते। तर चला मग सुरुवात करूया। मी इथं चिकन 300 ग्रॅम घेतलेलं आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा चिकन मसाला, 1 चमचा आपण तंदुरी मसाला घालणार आहोत आणि 1 चमचा आपण लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। कलरसाठी आपण फूड कलर यूज करणार आहोत, तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता। इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि लिंबूचा रस घालायचा आहे आपल्याला। वरून आपण 3 ते 4 चमचे दही घालून घ्यायचे आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। सगळे मसाले एकसारखे लावून घेऊया आपण। इथं आता मी लावून घेतलेले आहेत। आता हे आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनला ठेवून देऊया। अर्ध्या तासानंतर आपण करायला घेतोय। हे आपण एकदा मिक्स करून घेऊया सगळे मसाले। आता हे आपण भाजून घ्यायचे आहे। तर मी इथं तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया आणि सगळं चिकन त्यामध्ये एक एक करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे। मी इथं सगळं चिकन ह्यामध्ये तव्यामध्ये घालून घेते। तुम्ही एखाद्या कढईमध्ये सुद्धा करू शकता। इथं मी सगळं चिकन आता घातलेलं आहे। आता आपण हे चिकन 3 ते 4 मिनिटं चांगलं भाजून घेणार आहोत। हे आपल्याला एकदम कमी गॅसवर भाजायचं नाहीये, आपण गॅस मीडियम ठेवणार आहोत। कमी गॅसवर भाजलं तर त्याला पाणी सुटेल। आपल्याला मीडियम गॅसवरच हे चिकन भाजून घ्यायचं आहे। आता इथं चिकन आपल्या एका बाजूने चांगलं भाजून झालेलं आहे। तर आता आपण हे सगळं चिकन पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तसंच चिकन भाजून घ्यायचं आहे। हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। आपलं चिकन आता दोन्ही बाजूनी चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण हे चिकन बाजूला ठेवूया। ह्याला थोडा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण हे गॅसवर भाजून घेणार आहोत। तुमच्याकडे अशी जाळी असेल तर त्याच्यावर तुम्ही भाजून घेऊ शकताय किंवा चिमट्याने आपण गॅसवर डायरेक्ट भाजून घेतलं तरी चालेल। दोन्ही बाजूने आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला थोडा हॉटेलसारखा स्मोकी फ्लेवर येतो आणि ते खायलाही छान लागतं। इथं आता मी भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, एकदा ट्राय करून बघा। आणि तुम्हाला रेसिपी आवडलीच तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।